आणि हा जो सामना पाहतोय मित्रांनो, वीरतानंद दापोडे विपक्ष मांडा, खूप अतिशय दोन्ही चांगले दमदार संघ आहेत. आता टिटवाला या विभागाचा एक मात्ताबाबर संघ आहे आणि दुसरा संघ जर पहिला आपण थेट भिवंडी येथून आलेले तो म्हणजे वीरताना दापोडे. या संघाचे खासियत आहे, तुम्ही भिवंडीत खेळा, आउट ऑफ भिवंडी खेळा, वीरतानाजी दापोडे काय चीज आहे त्यांनी सातत्याने दाखवलेलं आहे. चला लगेच विनंती आहे मांडा संघाचा कर्णधार, आपण एका लाईननी आतमध्ये लगेच जायचं आहे, सर्व खेळाडूंनी प्रवेश करायचे आहे. तर सामन्याला इथं मात्र सुरुवात होताना पाहतोय आपण मांडा विपक्ष दापोडे, खूप मोठी लढत आहे आणि त्यानंतर मात्र अजून पाहतोय आपण अभिमान भोईर आपण यायचे व्यासपीठावर. तर क्षेत्ररक्षण लावण्यासाठी मांडा संघ पाहतोय की मैदानाच्या आतमध्ये प्रवेश करताना पाहतोय आपण आणि फलंदाजी तर पाहणार होता आपण वीरताना दापोडे संघाची, खूप मोठी फलंदाजीचा संघ आहे. जर विचार केला आपण श्री गजानन डेव्हलपर्स मांडा हा संगणक पाहतोय आपण जगन पाटील आणि एकीकडे जर विचार केला आपण दापोडे संघाचा संगणक सचिन नो डाऊट आणि कल्पेश डीजे. मी आपल्याला आपल्या माहितीसाठी सांगतो की सचिन असं एक डीजे मास्टर आहे ना, क्लास आहे आणि तो अतिशय सुरेख फलंदाजी किंवा संगणकाची सुद्धा परफॉर्मन्स खूप छान हाताळतोय मैदानाच्या आतमध्ये. चाणक्य बुद्धीचा वापर करणारा हा सचिन आहे. तर मांडा संघाचा कर्णधार आपल्याला विनंती आहे की आपण राखीव खेळाडू सुद्धा पाठवायचे आहे. एक टिटवाला विभागाचा नामवंत संघ तर दुसरा पाहतोय आपण भिवंडी ग्रामीणचा बलाढ्य संघ. तर चला लगेच आपण मैदानाच्या आतमध्ये जायचं आहे. निश्चित इथं मात्र मांडा संघाला मात्र आपण वेळेअभावी खूप उशीर केला, त्यामुळे आयोजकांनी आम्हाला ही सूचना दिलेली आहे की आपल्याला 2 धावाची पेनल्टी लावण्यात आलेली आहे. कारण की प्रत्येक संघाला इथं मात्र 3 चेंडूची पेनल्टी होती, पण हे ओपन गट आहे आणि दुरून संघाला त्याच्यामुळे फक्त 2 धावेची पेनल्टी आहे. आणि मला वाटतं की पहिल्या दिवशी आपण 3 चेंडूची पेनल्टी दिली होती 500 लांबून संघ आलता, पण त्या 3 चेंडूमुळे तो संघ पराभूत झाला होता. कारण की जेव्हा अंतिम षटकामध्ये तुम्हाला 16 धावाची आवश्यकता होती, ते 3 चेंडूमध्ये अशक्य झालं नाही आणि तिथून तो संघ पराभूत झाला होता. निश्चित 10 धावेनी सामना हरला होता आणि 3 चेंडू जर मिळाले असते तर तो सामना क्वचित 500 संघ जिंकला असता. पण जर त्याला महत्त्व नाही आहे तर आपण जाऊया, खूप मोठी लढत समोर येते आपल्या टी व्ही स्क्रीनवर आणि यूट्यूबवर. ते म्हणजे आदर्श ट्रॉफीचा एक घमासान 2 संघामध्ये पाहायला मिळेल. एकीकडे भिवंडीचा नामवंत संघ तर दुसरीकडे टिटवाला विभागाचा एक दमदार अफलातून दर्जेदार A1 क्वालिटीचे असलेले खेळाडू. या दोन्ही संघादरम्यान खूप मोठी लढत आहे, पण विचून चालता येणार नाही. जेव्हा जेव्हा वीरताना दापोडे संघ बाहेर जातोय ना, तर चौफेर कामगिरी या संघाच्या माध्यमातून सातत्याने आपण पाहिलेलं आहे. यूट्यूबच्या माध्यमातून जेव्हा तुम्ही कुठली टुर्नामेंट कव्हरेज करता किंवा पाहता तर दापोडे संघाचं नाव खूप मोठं आहे आणि तोच संघ आज मात्र धानिवलीच्या या ट्रॉफीमध्ये आपला पहिला सामना खेळण्यासाठी टिटवाला विभागाचे एक दर्जेदार संघ जो आहे तो म्हणजे श्री गजानन डेव्हलपर्स स्पोर्ट मांडा, या संघामध्ये फाईट पाहायला मिळणार आहे, बिग फाईट. तर दोन्ही संघांना सूचना आहे की खेळाडू कक्षामधून कोणी आवाज द्यायचा नाही आहे, टाळ्या फक्त वाजू शकता, आवाज कोणी करायचा नाही आहे. जर आपण आवाज केला तर आपल्याला सुद्धा 2 धावाची पेनल्टी लावण्यात येणार आहे. यासाठी आपण शांतता राखायची आहे, फक्त टाळ्याने आपण उत्साह वाढवायचा आहे. आपला कुठलाही खेळाडू मैदानाच्या आतमध्ये जाणार नाही, आयोजक कमिटीचा सदस्य आतमध्ये जाईल. मितेश 11 कुरुंद संघाचं जर आगमन झालं असेल तर विनंती असेल की आपण लगेच यायचं आहे. आणि जय हिंद देवरुंग संघाचा संगणक जर आपण आला असेल तर लगेच संपर्क साधून घ्यायचा आहे. आज जर पाहिलं आपण असं वाटतं की भिवंडी मध्ये आपण आहोत, पण भिवंडीमध्ये नाही, आपण मुरबाड तालुक्यामध्ये आदर्श ट्रॉफी धानिवली या गावामध्ये आहोत. कारण की ज्या प्रकारे आज टोटली भिवंडीतले नामवंत स्टार आपल्याला पाहायला भेटणार आहे. त्यामध्ये जर पाहिलं आपण पहिला सामना जांताराजा खारबाव संघाचा सहज सामना जिंकला आहे आणि आता दुसरा सामना जर पाहिला आपण, हा सामना खूप महत्त्वपूर्ण ठरणार आहे. पहिला सामना जो संघ जिंकला होता तो संघ जर पाहिला आपण ढोके दापिवली,
दुसरा सामना पहिला आपण जाणताराचा खारभाव आणि तिसरा सामना हा आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय आणि चौथा सामना जो होईल पर्यापेतला शेवटचा चेरुबा कोण म्हणजे एक परफेक्ट टीम आहे. 11 स्टार या संघाकडे आहे. विपक्ष जर पाहिलं आपण मितेश 11 करून नो डाऊट नेवा पाटील अँड कंपनी. तर सलामी जोडी खेळपट्टीवर आहे. पाहतोय आपण वीर आणि दापोडे संघाच्या माध्यमातून डावाची सुरुवात करण्यासाठी. इथं मात्र राजन आणि दिनेश खूप चांगली जोडी आहे. आणि त्यानंतर जर पाहिलं आपण एक युवा स्टार दापोडेचा कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेट मध्ये खूप मोठी भरारी झेप घेणारा प्रितेश पाटील, ग्रेट ऑलराऊंडर. एक प्राइज देते लगेचच. अनिल म्हात्रे आहे ना आपला वरपचा गावदेव वरपचा खेळाडू, त्याच्याकडून जगन पाटलासाठी जर हॅट्रिक निर्माण केली, हॅट्रिक साध्य केली तर 2000चं कॅश प्राइज आलेला आहे अनिल म्हात्रेकडून. वेलकम अनिल म्हात्रे. आणि सामन्याला सुरुवात होते. मायक्रो कॉमेंट बॉक्समध्ये टर्न सरचं आहे. निश्चित पुढचं टर्न करण्यासाठी सज्ज होईल मनोज कारवे सर. येस सर, थँक्यू सो मच. पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. प्रेक्षक आपण ऐकताय, त्यांना गेली 5 दिवस त्यांनी ठाणे जिल्ह्यातील सर्व तालुके पादाक्रांत केलेत. ज्यांना प्रत्येक तालुक्यामध्ये मागणी आहे ते सुनील पवार सर. तर मैदानामध्ये दुसरा चेंडू, गोलंदाज जगन पाटील. राऊंड द विकेट फेकून दिलाय. स्क्वेअर ऑफ द विकेट. प्रेक्षकांमध्ये टाळ्यांचा जल्लोष. षटकार. त्याची पर्वा न करता राजन अक्षरशः मैदानामध्ये तुटून पडला. एक डॉट, त्यानंतर षटकार. राजन सुद्धा तितकाच तडाखेबंद खेळाडू आहे, तोडीस तोड खेळाडू आहे. त्याला माहिती नाही जगन पाटील कोण आहे, परंतु तो सांगतो की मी माझ्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट खेळ इथे करून दाखवेल, कारण मला जिंकायचं आहे. आदरचे चषक धानविली गावचं, आन बान शान माझ्या घरात गेली पाहिजे. षटकार. आगाज करतोय. अभी तो आपने मेरा आगाज देखा है, अंजाम होना बाकी है. ये देखो अंजाम. पहला तो आ गया, सेकंड आएगा. हाँ, सेकंड इन रो. सिक्सर. मध्ये येतोय, बॉडी वेट ट्रान्सफर करतो आणि बॅट किती सुंदररित्या रोल करतोय राजन. मैदानामध्ये पूर्णपणे लक्ष वेधून घेतोय प्रेक्षकांचं. प्रेक्षक घरी जायला तयार नाही आहेत. घरची मेजवानी करताना ही मेजवानी आता आवडू लागली आहे. अजून तिसरा परंतु उचलता आला नाही. चेंडू खाली ठेवतोय अलॉंग द कार्पेट. मिड विकेट झोनमध्ये सिंगलची प्राप्ती होते राजनला. 2 षटकार पाठोपाठ एक सिंगल. शांत सुद्धा खेळतोय बघा. दुहेरी संगम. आक्रमकतेच्या सोबतीला संयम फार महत्त्वाचा आहे. जसं एका नाण्याच्या 2 बाजू, तसं माणसाला, मनुष्याला आक्रमकताही हवी आणि तितका संयम हवा. तो दाखवला राजनने. धावसंख्या मला सुरेंद्र सांगतायत की 13 धावा. सुदर्शन आगे. नाव खूप छान आहे सुदर्शन आगे, क्योंकि आप आगे जाओगे. तिसरा आला या षटकातला. फेकून दिला पुन्हा एकदा. स्लॉग सिप. षटकार. आधी राजनने. दिनेश सांगतो तू मारली, मी का थांबणार. जर तू निबंध लिहू लागला तर मी एखादी छानपैकी कविता का लिहायची नाहीये. मी पण दाखवेन प्रेक्षकांना. षटकार. जल्लोष प्रेक्षकांमध्ये होत असताना 3 तडाख्यामध्ये षटकार लगावलेत. या षटकामध्ये 5 चेंडूंमध्येच थातात ह्या नाचवतोय फिल्डरांना. की पळ करून सोडलंय राजन आणि दिनेशच्या जोडीने. धावसंख्या जाऊन पोहोचली आहे 19 वर. 19 जून 1966 एक मोठा आगाज झाला. शिवसेनेचं वादळ आलं, भगवा वादळ आलं. आणि या ठिकाणी वादळ आलंय दिनेश आणि राजनचं. बघा प्रेशर राजन पाटीलवर. राजन पाटीलला बक्षांची खैरात तिथे सुरू झाली, पण तो राजन त्याच्या समोर पूर्णपणे हावी ठरतोय. जगनला अजून लय सापडत नाहीये, लाईन सापडत नाहीये, लाईन बिघडून टाकली आहे, पण तो प्रेशरला झुगारून तुम्हाला कामगिरी करणं गरजेचं आहे.
फार महत्त्वाचं. आत्ता मात्र सुरेख चेंडू होता, सबमरीन डिलिव्हरी, खाली ठेवला ऑफस्टिकच्या अगदी जवळ, जसप्रीत बुमराह स्टाईलचा चेंडू डिलिव्हर केला आणि शेवट गोड केला या ठिकाणी जगन पाटीलने. 3 षटकार खाल्ले, 1 सिंगल 1 वाईट. अशा प्रकारे पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर वीर तानाजी दापोडे संघाची धावसंख्या आहे विदाउट एनी लॉस 20 रन्स ऑन द बोर्ड, 20 धावा. तर आपण स्वागत आणि सत्काराकडे वळणार आहोत, सन्मान करणार आहोत. मी मनोहर सरांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण डोके दापिवली गावाचे विद्यमान सरपंच आदरणीय अमोल भोईर यांचा आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. हे पाहू शकता आपण, खेळाडू सुद्धा आहेत आणि गावाचं नेतृत्व सुद्धा खूप छान करतायत. असे अमोल भोईर साहेब यांचं स्वागत आणि सन्मान होताना पाहतोय. त्यानंतर व्यासपीठावर आदरणीय देवीदास भोईर साहेब हे सुद्धा आहेत, त्यांचं पण आपण स्वागत आणि सन्मान करूया. मी मनोहर सरांना परत विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते आपण स्वागत आणि सन्मान करायचं आहे. थँक्यू डीजे. दोन्ही पण फलंदाज पूर्णपणे धुमासान इथे ज्यांनी निर्माण केले मैदानामध्ये, धावांचा सडा टाकण्याचा प्रयत्न करतायत. चौकार पहिला चेंडू आत्ता अवे फ्रॉम द बॉडी आणि पंचांनी पाहिलं की ऑब्स्टिकला सोडून बाहेर निघतोय चेंडू. विकेट किपरने गॅदर कुठे केलं, फिनिश कुठे झालं हे पाहिलं वर्मा सरांनी आणि ते पाहता अचूक निर्णय देत आहेत. वाईटचा इशारा, अवंत धाव मिळते. दापोडे संघाला शुभेच्छांचा वर्षाव होतोय. किरणजी पाटील पॅकर ऑफ मोहिली जे चांगले संघ बांधतायत, त्यांच्या माध्यमातून वीर तानाजी दापोडे संघाला शुभेच्छा आलेल्या आहेत. वेलकम किरणजी पाटील फ्रॉम मोहिली, कल्याण आंबिवली. तर धावसंख्या 25 आहे, 25 ऑन द बोर्ड. दुसरं षटक सुरू आहे, पहिलं सत्र सुरू आहे. त्या सत्रामध्ये तानाजी संघ, वीर तानाजी दापोडे पाहतोय, पाहतच राहिला प्रेक्षकासारखा. फील्डर त्या ठिकाणी आउट ऑफ द पार्क मॅक्सिमम. शॉर्ट ऑफ गुंडेन खूपच स्लोअर वन सुद्धा असतात. तुम्ही चेंडू टर्न करत नाहीयेत, वेगवान चेंडू टाकत नाहीयेत. तेच कारण ठरतं की पूर्णपणे वेळ मिळते फलंदाजाला. ताकदीचा प्रॉपर वापर करतायत, टायमिंग छान करतायत आणि फुटवर्किंग सुद्धा सुरेख करून शॉर्ट सिलेक्शन लाजबाब करतायत. दोन्ही फलंदाज हवी ठरतायत, स्वार झालेत एक प्रकारे. दोन्ही पण ओपनिंग स्पेअर पाहतो आपण, राजन आणि दिनेश. अनिकेत, कारवे सर ब्लॅक डायमंड भिवंडी का म्हणतात हे दाखवतो इथं मात्र. ॲब्सोल्युटली राईट. ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी, बरीचसे नावं आहेत भिवंडीमध्ये जे कॉमेंटेटरने निर्माण केली आहेत आणि का नको कारण खेळतातच आहे. आता चेंडू खूप उंच केलाय आणि पाहता पाहता झेल सोडला. सोपा करण्याचा प्रयत्न, कठीण झेल होता त्या ठिकाणी, पण तो प्रयत्नाला दाद देत आहेत. टाळ्या वाजतात प्रेक्षकांकडून. प्रयत्न फार महत्त्वाचे. बॅट्समनला सुद्धा टाळ्या मिळतात आणि त्या फिल्डिंगला सुद्धा टाळ्या मिळतात, कारण किती दूर होऊन गेला होता. स्क्वेअर ऑफ द विकेट अंपायरच्या जवळ होता क्षेत्ररक्षक आणि वाईडीस मिडॉनला जाऊन झेल घेण्याचा प्रयत्न. आणि तसेच राजन हा 40+ आहे ऑन पेपर मी म्हणू शकतो, परंतु त्याचं तारुण्य बघा किती जबरदस्त आहे. मैदानामध्ये जणू काय 18 वर्षाच्या मुलाप्रमाणे खेळतोय तो. आणि ज्याचा आज बड्डे आहे, क्या बात आहे. म्हणजे के तुमच्यासोबतील अजून एक बड्डे बॉय राजन. हॅपी बड्डे राजन, हॅपी बड्डे टू यू आणि हॅपी न्यू इयर टू यू ऑल्सो ऑल ऑफ यू. रिवर्सचा पवित्रा घेण्याचा प्रयत्न, म्हणजे दुग्ध शर्करा योग आलाय, दुधात साखर म्हणू शकतो आपण. ही इज ऑन 444, म्हणजे तेच म्हटलं की 40+ आहे ना. 40च्याच पुढे 44 असतात. 44 वाटत नाही हो,
कारण फिटनेस महत्वाचा आहे. जसं फिटनेस विराट कोहलीचा आहे, चाबूक चपराक लगावलाय युवराज सिंगच्या स्टँडच्या डाव्या बाजूला. 1 2 3 4. जबरदस्त वेग आहे. हा वेग कोण थांबवेल? स्पीड ब्रेकर लगावणं गरजेचं आहे, कारण टॉप गिअरला गाडी निघाली आहे दिनेश आणि राजनची, जी नक्कीच दिबा पाटील विमानतळी जाऊन थांबेल. फक्त 65 किलोमीटर दूर आहे, म्हणजे 65 धावांपेक्षा जास्त धावसंख्या इथे होऊ शकते जर आपण आलेख बघितला. जे मला सुदर्शन आगे सांगतायत की हा रेट जो आहे, रन रेट जो आहे हा खूप मोठा आहे. थांबवावं लागेल, ही जोडी फोडावी लागेल. हा जो सुखाचा संसार सुरू आहे ना मैदानामध्ये, हा संसार उद्ध्वस्त करावा लागेल, तर तुम्ही थांबू शकता. अजयजी भोईर, आम्ही आपल्याला बोलावं इच्छितो. या आपण आपलं हार्दिक स्वागत आहे. आपल्याला आयोजक बोलवत आहेत. तुमची जागा आमच्या मनात आहे आणि आमच्या मंचावर आहे. या, वेलकम अजय भोईर. या षटकामध्ये 18 धावा कुठल्या, पहिल्या षटकामध्ये 20 धावांचं पाऊस पडला आणि दोन्ही पण फलंदाज पूर्णपणे नजर बसून तंबू काढून खेळतात मैदानामध्ये. अनिल नावाचा गोलंदाज राऊंड द विकेट. 3 ते 4 पावलांचं बॉलिंग रनअप लाईक पवन केने, परंतु जसा आला अनिल, सेट होऊन झालेला बॅट्समनला नक्कीच तो थांबू शकत नाही. फेकून दिलं मिडविकेटच्या वरून. की राजनचा आज बर्थडे आहे आणि तो उलट गिफ्ट देतो की काय संघाला, असं वाटतंय धावा पाहून. आपल्या पाठीराख्यांना किती तुटून पडला आल्या आल्या. फक्त एक डॉट खेळला, त्यानंतर जे त्याचा गाडी निघाली दापडावरून, ती थानिवलीला येऊन थांबली. आता इथून निघेल ती दिबा पाटील विमानतळावर असं वाटतंय. 65 किलोमीटर दूर, जबरदस्त दूर गगन की छाव में फटके मारतोय. खोलटप्प्याचा चेंडू खोदून काढण्याचा प्रयत्न, स्क्वेअर ऑफ द विकेट पोहोचतायत त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज. आणि पाहता पाहता जोखीम पत्काचा प्रयत्न होता राजनचा. राजन सुद्धा आनंद घेतोय, त्याचा बर्थडे सेलिब्रेट करतोय आणि नक्कीच दुग्ध शर्गरा योग आला आहे राजनसाठी. आणि आमचे के किशोर कचरू भोईर, आमचे आयोजक मंडळ, त्याचं सुद्धा आज बड्डे आहे. 1 जानेवारी 1996चा ज्यांचा बड्डे, डेट ऑफ बर्थ, जन्मदिवस. आणि पाहता पाहता वयाची 22 उलटली आणि आता के आपल्यासमोर आहेत. किशोर भोईर फ्रॉम धानिवली, याचं मोठं स्वप्न आहे बँकिंग क्षेत्रामध्ये जाण्याचं. कचरू भोईर फार्मर, त्यांचे वडील शेतकरी. त्यांचं स्वप्न पूर्ण होईल, ते स्वप्न पूर्ण करतायत. दिनेश आणि राजन तुटून पडलेत, ऑन फायर. षटकार. भरारी झोकात कळू दे. डीजे लक्ष दे. कल्पेश बघा, कल्पेश किती उत्साहित झाला. त्याला सुद्धा आवडता का येत नाही, स्वतःला आवरू शकत नाही, इतका एक्साइट झालाय. कारण फटकेबाजी तशी सुरू आहे मैदानामध्ये. धावसंख्या पोचली आहे 50 अप 51. या वेळेला चेंडू ऑफ स्टिकच्या बाहेर होता. स्टान्स तर बरोबर होता, परंतु बॅट आणि चेंडूचा संपर्क झाला नाही. थोडंसं बदल इथं कमी पडलं त्या ठिकाणी. निराश झाला निनेश. येस, उद्या माटे आहे. क्या बात आहे अंपायर. ओहो, अक्षरशः फ्लिक ऑफ द रेस्ट. काय टायमिंग आहे, बेमिसाल टायमिंग. डायरेक्टली धानिवली गावामध्ये आदर्श षटकार. शास्त्रामध्ये एका लॅबमध्ये सल्फर आणि नायट्रोजन 2 विस्फोटक पदार्थ या मैदानामध्ये खेळण्यासारखे वाटत आहेत. दोन्हीकडून विस्फोट होतोय. आंधी तूफान, एक तरफ आंधी तो दूसरी तरफ तूफान भी आ गया देखो मैदान में. हवा जोरात वाढली आहे. यावेळेला चेंडूला खाली ठेवतोय, सेफ शॉट खेळतोय, मिड विकेट वेगाने येतोय
अजिंक्य राणे स्टँडच्या अगदी जवळून पाहता पाहता सिंगल पूर्ण करतोय दिनेश. सिंगर बाळा यांचं आगमन होत आहे. या बाळाजी आपलंच इथे या ठिकाणी उणी होती. वेलकम. आमचे गायक लाडके सिंगर बाळा येत आहेत. आणि ड्रिंक्स ब्रेक मैदानामध्ये धावसंख्या पाहूया आपण. 3 षटकाची समाप्ती झाली. सुदर्शन लेले सांगतायत धावसंख्या एकूण जाऊन पोहोचली आहे. एकही गडी बाद नाही. दापोडे संघ स्ट्रॉंग. धावसंख्या 58. 58 ऑन द बोर्ड. क्या बात आहे. हॅलो. वेलकम सिंगर बाळा ऑन VIP डायस. आमच्यासाठी VIP आहेत ते आणि त्यांची VIP एंट्री बघितली आपण. तर चला मैदानामध्ये VIP खेळ करतायत. आदर्श खेळ दाखवत आहेत. राजन आणि दिनेश तुटून पडलेत. जणू काय वाटतं की पूर्णपणे भुकेने असूसलेच. शनिवार असून सुद्धा तुटून पडलेत तर रविवारी कसे खेळतील हा प्रश्न पडलाय. जबरदस्त परफॉर्मन्स. आणि त्यांना पाहून या ठिकाणी वारा सुद्धा घोंगावतोय. खेळपट्टी होती राजन आणि दिनेश आणि मैदानामध्ये वारा सोसायटीचा. थांबा एक सेकंड. थांबा. सॉरी. ॲक्च्युली आयोजकांनी सांगितलं थांबायला पण पंचांचं लक्ष. हरकत नाही. नो प्रॉब्लेम. नो मिस्टेक देअर. नथिंग हिअर. समजून घेतील सगळे. जरा लक्ष द्या. वारा येतोय. डिस्टर्बन्स नको आहे. ज्याला कोणी थांबू शकत नाही पण दिनेश आणि राजनला कोण थांबवणार. कोणता गोलंदाज असेल ते बघायचं आहे. 58 धावांची पार्टनरशिप ज्यांनी रचली आतापर्यंत नॉट आउट खेळतायत. अशोक आलाय आणि आता धावसंख्या जाऊन पोहोचले 59 वर. 58+1 59 ऑन द बोर्ड. 44 वर्षाचा राजन कोण म्हणेल त्याला. भक्कम शरीरयष्टी. फिटनेस अफाट आहे आणि फिट हिट करतोय. सुपर हिट फिट हिट मारतोय मांडा विरुद्ध. मांडामध्ये सुद्धा तडाख्याबंद खेळाडू आहेत. पिंच हिटर आहेत. नक्कीच चांगली झुंज पाहायला मिळेल प्रेक्षको. या सामन्याचा आनंद लुटा. अर्ली खेळले. थोडंसं लवकर खेळले. चेंडूला पाहिलं नाही. चेंडूच्या मेरिटला ओळखलं नव्हतं. अगदी सरळ चेंडू टाकला ऑप्टिकच्या बाहेर. सरळ रिशेत विकेट किपरच्या हातामध्ये. बराच वेळानंतर सुटकेचा निश्वास टाकतोय गोलंदाज. डॉट आलं. अशोक डिंडा ज्याला दाखवली कंपनी मिंडा. केकेची कंपनी मिंडा. षटकार. हसतोय. गालामध्ये हसतोय की काय करावं आता प्रश्न पडलाय. कुठले चेंडू टाकायचे. कुठले शस्त्रास्त्र वापरायचे. तुमच्या भातातील तुमच्या आयुष्यातील सर्वोत्कृष्ट चेंडू टाकण्याची ही वेळ आली आहे. मोहन शेट्टे साहेबांचं डोंबिवलीचे उद्योगपती यांचं आगमन झालेलं. आपलं हार्दिक स्वागत मोहनजी शेट्टे साहेब. वेलकम. तुम्ही अगदी वेळेवरती आलात. तुमच्यासाठी पर्वणी सुरू आहे. अक्षयच्या टोलवलेला फटका पाहतो आपण परंतु टायमिंग नाही आहे. एलिव्हेशन सुद्धा नव्हतं. अगदी स्क्रीनच्या समोर लॉंग ऑन लॉंग ऑफ कव्हर करतोय. त्या दरम्यान 2 धावा राजन लिल्या पूर्ण करतोय. काय रनिंग बिटवीन द विकेट आहे त्याची. नुकतंच आपण बाळांची एंट्री बघितली. त्यांच्या सोबत आलेल्या युवा संस्कारचे सोमनाथजी राऊत जे संस्थापक आहेत. आपलं सुद्धा हार्दिक स्वागत.
सोमनाथजी राऊत साहेब वेलकम. तसेच नुकतंच उद्योगपत्यांचं आगमन होत आहे डोंबिवलीहून. शेट्टे साहेबांचं मान्यवांची मांदियाळी सुरू आहे शनिवारमध्येच आणि त्या ठिकाणी धावांची मांदियाळी सुरू आहे ती म्हणजे दापोडेच्या माध्यमातून. तर टाळ्यांच्या गजरामध्ये आपण स्वागत करूया. तसेच योगेशजी बनकरी सुद्धा आहेत सोबत, कांब्याचे उद्योगपती, आमचे परम मित्र. सोबतीला अजून पाहुणे आहेत. आपणा सर्वांचं हार्दिक स्वागत. वेलकम ऑन वीआईपी डायस. आप आए बाहर आए खुशियाँ दोगुनी हो गई, महफिल संवर गई, अब आपका हमारा साथ भी बना रहे, आपके आगमन से खुशियाँ दोगुनी हो गई. वेलकम. फटाक्यांचा कडकडाट, टाळ्यांचा गडगडाट, पण तो विजेचा कडकडाट होईल का? कारण पाऊस पडतोय तो धावांचा. दिनेश आणि राजन जो पाऊस पाडतोय 69. या सर्वांचं पुन्हा एकदा हृदयाच्या अंतकरणातून हार्दिक स्वागत आणि आपल्या सर्वांना हॅपी न्यू इयर. तर 4 षटकं मैदानामध्ये समाप्त आहेत. आपल्या माहितीसाठी सांगतोय साहेब की हा सामना सुरू आहे वीर तानाजी दापोडे वर्सेस मांडा या दोन संघादरम्यान. पहिलं सत्र सुरू आहे. पहिल्या सत्रातील 4 षटकं समाप्त झाली आहेत. 4 षटकात तब्बल दापोडे संघाने धावा कुठल्या त्या म्हणजे 69 धावा, जवळपास 17.25च्या सरासरीने धावसंख्या पुढे गेली आहे. पहिल्या 2 षटकातच 38 धावा ठोकल्या होत्या. त्यानंतर त्यांचा गिअर काय बदलत नाही, टॉप गिअर, कारण रस्ताच तसा आहे गोहिली टू धानिवली टॉप डायरेक्टली विदाउट स्पीड ब्रेकर. पण तिथे स्पीड ब्रेकर लगावणं गरजेचं झालं आहे. मांड्याचा कुठला असेल गोलंदाज जो यांना थांबवेल, अन्यथा धावसंख्या 100च्या पार जाईल का? कारण 5 षटकाचा मुकाबला, अजून 6 चेंडू पर्याप्त आहेत या इनिंगमध्ये आणि गोलंदाजी मार्कवरती नेहमीप्रमाणेच फैम आहे शेवटचं षटक हाताळण्यासाठी. फैम डॅम एंडकडून जाईल आणि सामना करेल समोर दिनेशच्या बॅटमधून आतापर्यंत 3 षटकार 1 चौकार, 24 धावा त्याच्या वैयक्तिक. जो स्ट्राईकला आहे उडवला चेंडू, एक वेगळा फटका, सॉफ्ट डिसमिसल, फलंदाज बाद. दिनेशला परतावं लागतंय. पहिला धक्का लागतोय वीर तानाजी दापोडे संघाला दिनेशच्या रूपात. कीपर रिपोर्टिंग करायचं आहे, टॉससाठी यायचं आहे. वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. आदर्श चषक धानिवली या 5व्या दिवसामध्ये 30वा वर्ष आपण साजरं करतोय. गोल्डन जुबलीकडे वाटचाल करतोय. सुवर्ण महोत्सव साजरा करतोय. आणि कोण म्हणणार नाही सुवर्ण महोत्सव नाही आहे. सिल्वर जुबली पार झाली आहे, सुवर्ण तर कुछ भी नाही. या ठिकाणी हिरक महोत्सव साजरा होईल, अमृत महोत्सव साजरा होईल. 100 वर्ष पूर्ण होतील, 300 वर्ष पूर्ण होतील, तरीसुद्धा ही स्पर्धा अबाधित असेल. इतकी जबरदस्त स्पर्धा आपण पाहतोय. नावारूपा आलेली स्पर्धा, लोकप्रिय झालेली स्पर्धा, आदर्श चषक धानिवली, धनवान धानिवली ज्याचं नाव आहे. तर मैदानामध्ये एक पहिला धक्का लागला, परंतु मोठं नुकसान नाही आहे. आनंदाने खेळाडू परतला, ज्याने आपली कामगिरी चोख बजावली, तो म्हणजे दिनेश. वैयक्तिक 24 धावा काढून बाद झाला आणि डगआउटला परतला. त्याच्या जागेवरती आला आहे प्रितेश इन ॲट 3. जबरदस्त प्लेयर आहे प्रितेश सुद्धा. अष्टपैलू खेळाडू, भिवंडीचा उगवता तारा. सामना करेल फैमचा. अकुट टॅपाचा हाफ ट्रॅकर होता, परंतु नीटचं मिडलिंग झालं नाही. ऑल द कार्पेट चेंडू जातोय स्क्रब द विकेट फॉरवर्ड डिझनमध्ये. वेगा क्षेत्राच्या आला तितकाच वेगाने वेकी करतोय डायरेक्ट इंटू द हँड ऑफ विकेट कीपर. लाऊड अपील देअर. पंचांकडे दाद मागतात, परंतु पंच माहीर शाहीर आहेत. थर्ड अंपायर रिव्ह्यू मागतायत. रनआउटचा रिव्ह्यू मागितलेला आहे. आमच्या टेक्निकल रूममध्ये चेक केलं जाईल. तर दरम्यान
रातीला नाचवा मला भेटलीच नाही. अरे दादा व हलू हलू ना, अरे दादा व हलू हलू नाचता, माझ्या आयटमला हात नका लावजा. अरे दादा व हलू हलू नाचता, माझ्या आयटमला हात नका लावजा. मी कामाला कुठे कुठे जाय. थँक्यू डीजे. तर धावसंख्या आहे या ठिकाणी ती म्हणजे 69, 4 षटकाची समाप्ती. रिव्ह्यू मागितला या ठिकाणी. रिव्ह्यू कंट्रोल रूममध्ये चेक केलं जातं आहे. जे हँडल करतात आमचे राहुल म्हात्रे सर ॲट द कंट्रोल रूम, सोबतील त्यांची टेक्निकल कमिटी आपली आयोजकांची. कारण स्पर्धेला आपल्याला कुठल्याही प्रकारचं गालबोट लागू द्यायचं नाही ही काळजी घेतली जाते, म्हणून तर स्पर्धा आदर्श आहे. प्युअरिटी, श्युअरिटी आणि क्वालिटी ही असलेली स्पर्धा, तिहेरी संगम. आधी पाय लागलाय त्याच्यामुळे बेल्स पडला, त्यामुळे आऊट नाही आहे असं सांगितलं जात आहे. आधी बेल्स पाडल्या गेल्या शरीरामुळे आणि नियमामध्ये बसत नसल्यामुळे ही इज ॲब्सोल्युटली एनओटी ओईटी नॉट आउट. धावसंख्या 71, दोन्ही फुलली आहे. आणि आता स्पीडअप करा. धावा खूप होत आहेत त्याच्यामुळे वेळ जास्त जाते, नो प्रॉब्लेम. परंतु तुमच्यामध्ये क्षमता आहे गेमला अजून स्पीडअप करण्याची, कारण IPLचं युग आहे, फास्ट युग आहे. या युगामध्ये फास्ट खेळणं गरजेचं आहे. फहीमचा पुढचा चेंडू, राऊंड द विकेट, बॅटची कडा, थिक एज अँड फलंदाज बाद, सॉफ्ट डिसमिसल, बॅक टू द पॅव्हिलियन. ठेवली होती. बॅटचा थिक एज घेऊन चेंडू ट्रॅव्हल झाला शॉर्ट फाईनला, लेग स्लिप बोलू शकतो आपण. शेवटचा षटक आहे, तिसरा चेंडू होता आणि तिसरा षटका 5व्या षटकामधील हा फहीमचा. पहिले षटक हाताळलं जगनने, 20 धावा दिल्या. त्यानंतर अशोक डिंडाला 18 धावा खर्च केल्या. त्यानंतर अनिल 20 धावा आणि पुन्हा अशोक डिंडा आला, अशोकने 18 धावा खर्च केल्या, 11 धावा. आणि आता फहीमचं हे शेवटचं षटक. पूर्णपणे प्रेक्षकांची गर्दी, चारी स्टँड आमचे खचाखच भरलेत. सचिन तेंडुलकर स्टँड, रोहित शर्मा स्टँड, जहीर खान स्टँड, युवराज सिंग स्टँड, 5वं स्टँड सुद्धा आहे, अजिंक्य रहाणे स्टँड आणि आमचं VIP डायस. आणि बाकीचे प्रेक्षक जिथे जागा मिळेल तिथे बसलेत, छत्रछायेखाली झाडांच्या असेल, पडद्यांची असेल, आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. तर 71 धावा 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये, 3 चेंडू पर्याप्त आहेत. नवीन फलंदाज गेलाय हर्षद चौधरी, क्या बात आहे. यावेळेला हर्षदने हा चेंडूला वळवलंय, राजनला संधी दिली आहे. स्क्वेअर ऑफ द विकेट फॉर रिझनमध्ये सिंगलची प्राप्ती करतोय हर्षद चौधरी. हर्षदने सुद्धा अनेक मैदानं गाजवली आहेत, एक हुकमीचा तारा आहे, हुकमीचा एक काय हर्षद चौधरी. दापोडे संघाला जी लोकप्रियता मिळाली त्यामध्ये सिंहाचा वाटा असलेले हे सर्व खेळाडू खेळत आहेत. एकही खेळाडू असं नाही का ज्याला आपण कमी लेखू शकतो. हिटमॅन आहे हर्षद चौधरी. राजन यावेळेला खाली ठेवते, थोडासा मिस टायमिंग स्ट्रोक, अर्ली खेळले. चेंडू मेरिटला होता परंतु चेंडूच्या रडारमध्ये न पोहोचता फटका मारण्याचा प्रयत्न, बॅट रोल केली होती. महिमने या ठिकाणी धावांती रोख लगावला आहे. या शेवटच्या षटकामध्ये मन जिंकतोय प्रेक्षकांची आणि कॅप्टनची सुद्धा. शेवटचा चेंडू, लास्ट टू गो फॉर दिस इनिंग. हा सुद्धा पॅरलल स्ट्रोक, ओहो झेल सोडला अगदी सीमाच्या कडेला आणि चेंडू त्या ठिकाणी उडाला हातातून, गेला आउट ऑफ द पार्क. एक धाव कमी पडली परंतु लाजवाब परफॉर्मन्स दिलं राजनने. या ठिकाणी टाळा होत आहेत. राजन सोबतीला दिनेश ज्याने सुरेख पार्टनरशिप रचली 24 धावांची. त्यानंतर प्रितेशाला 2 धावाचं योगदान केलं आणि हर्षद या ठिकाणी सिंगलचं योगदान करून अशा प्रकारे 2 गडी बाद झाले. 78 धावा उभ्या केल्या वीर तानाजी दापोडे संघाने या सामन्यामध्ये. धन्यवाद कर्वे सर. या ठिकाणी आपल्या आदर्श चषक 2022 या चषकाची शोभा वाढवायला दरवर्षी आपल्याला ज्यांचं मुलाचं सहकार्य लागतं असे सन्माननीय शेट्टीसाहेब या ठिकाणी उपस्थित आहेत. मी
वैभव भोईर यांना विनंती करतो, कृपया त्यांचा या ठिकाणी यशोचित सत्कार करायचा आहे. हात आहेत आणि मोलाचा हात आमच्या मागे जर कोणाचा असेल तर तो नक्कीच शेट्टी साहेबांचा आहे. त्यांचा आभार या ठिकाणी व्यक्त करतो. आणि आमच्या या आयोजनाला 4 चांद लावलेत. धन्यवाद. आपण आसनस्थ व्हावं. त्याचबरोबर कांबेगावचे उद्योजक अमरजी बनकरी हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी श्याम भोईर आमचे माजी उपसरपंच ग्रुप ग्रामपंचायत धानिवली यांना विनंती करतो, कृपया आपण बनकरी साहेबांचं सुद्धा या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करायचा आहे. निलेशजी बनकरी, मी चंद्रकांत राणे यांना विनंती करतो, कृपया त्या ठिकाणी त्यांचा स्वागत आणि सत्कार करायचा आहे. तो आज यूट्यूबवर ज्यांनी धूम धूम घातलेले असे ठाण्याचे सुपुत्र शहापूर गावचे वारसपुत्र बालाजी दिवे म्हणजे बाला सिंगर याची ओळख आपल्याला सर्वांना आहे, तर ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. मी विनंती करतो वामन भोईर आमचे संघाचे कर्णधार, त्यांनी कृपया ही स्पेशल अपीअरन्स आहे, इथं स्पेशल एंट्री त्यांची आहे, कृपया त्यांचा स्वागत सत्कार या ठिकाणी करायचा आहे. बाला सिंगर प्रत्येक तरुणाच्या मनात त्यांचं घर आहे, गळ्यात त्यांचा ताईत आहे असे बाला सिंगर. त्यांच्या माध्यमातून बाला सिंगरांना ज्यांनी लोकांसमोर आणले असे युवा संस्कार संस्थाचे अध्यक्ष, ज्यांनी यूट्यूबवर त्यांचे व्हिडिओ टाकले आणि ते फेमस झाले, असे सोमनाथ राऊत हे सुद्धा त्यांच्यासोबत आहेत. मी विनंती करतो अभिमान भोईर यांना कृपया त्या ठिकाणी त्यांचं स्वागत आणि सत्कार करायचा आहे. म्हणजे अर्थात बाला सिंगर यांना की आपलं गाणं या ठिकाणी ऐकण्यासाठी सर्वांची इच्छा आहे, आपण कृपया थोडंसं सादरीकरण करायचं आहे. थँक्यू. हॅलो. आज एवढी पब्लिक आहे, सगळीकडेच आहे, माझी चर्चा चालू आहे. जेवढे मॅची खेळतात त्यांना माझा एक धन्यवाद. कसं आहे तुमच्यासाठी का एक गाणं म्हणणार आहे का पोरी तू स्वप्नात येणार, कारण तर आज या दुनियामध्ये नाही अख्या तालुक्यामध्ये पोरींच्या अख्या पोरा जेवढे आहेत तेवढ्या पोरांच्या
स्वप्नामध्ये काय येणार आहे पुरी स्वप्नात येते. एक मिनिट. हॅलो. आता सुरुवात करतो आहे आम्ही दोस्त हो. आता बाय बाय. आग पोरी तू सपनात ये ना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात ये ना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. अग पोरी तू सपनात ये ना आपल्या जुन्या जाग्यावर भेटना. मी बोटीशी तू आलू काला पुरी तू निघालवला का. आलो नी ते तिला ना तेव्हा मला भेटणीच नाही. आलो नी ते ना तिला ना तेव्हा मला भेटणीच नाही. अग दुपारच्या नदीवर ये ना त्या उमराच्या झाडाखाली भेटना. अग दुपारच्या नदीवर ये ना त्या उमराच्या झाडाखाली भेटना. ना तुझी मला दिठी लागली ना तेव्हा मला चट लागली. आलो नी ते रातीला ना तेव्हा मला भेटणीच नाही. आलो नी ते रातीला ना तेव्हा मला भेटणीच नाही. अरे दादा वो हालू हालू नाचदा माझे आयटमला हात नका लावू जा. अरे दादा वो हालू हालू नाचदा माझे आयटमला हात नका लावू जा. मी कामाव कुठं कुठं जाय ना तिथं माझा मन लागेनाय. आलो नी ते रातीला ना तेव्हा मला भेटणीच नाही. आलो नी ते रातीला ना तेव्हा मला भेटणीच नाही. चला दोस्ता हो. थँक्यू सो मच. क्या बात आहे बाळा. सुरांमधल्या हाकेला सुरांनी साथ द्यावी म्हणतात ना. आणि कार्यक्रमाच्या यशासाठी आलेल्या या बाळासाठी टाळ्यांनी दाद द्यावी. टाळा असू द्या. धन्यवाद. तर सामना सुरू करा. येणारा इनिंगचं धावतवणं ऐकवतील पॉवरफुल कॉमेंटेटर सुनील पवार सर. धन्यवाद. तर त्यापूर्वी आता आपण सामना सुरू ठेवायचा आहे आणि टॉस सुद्धा होणार आहे. केरोबा कोंडगाव विपक्ष मित 11 कुरुंद. दोन्ही अजून भिवंडीत जे ग्रामीणचे संघ आहेत तर खूप मोठी लढत अजून एक पाहायला मिळेल. पण ही लढत अतिशय सुरेख पाहायला मिळेल कारण की पाहतोय आपण तब्बल 81 धावाचं टार्गेट इथं मात्र उभं केलं आहे. 81 धावा जर पार करायचं असेल तर आपल्याला लाजवाब बेमिसाल तुफानी फलंदाजी करावी लागेल. आणि सुरुवात तर अतिशय अप्रतिम पाहतोय आपण. पहिले चेंडूवर ठोकलाय इथे मात्र चौकार. यास्पाता टर्न केलाय. चांगला फटका आहे. चेंडू बॅकवर्ड स्कोर लेग बाउंड्री लाईनच्या बाहेर अतिशय वेगात सरकतोय. निघून जाईल सीमा. मी 11 कुरुंद संघाचे सर्वेसर्वा भाई पाटील मितेश 11 कुरुंद संघाचे सर्वेसर्वा भाई पाटील यांचं आगमन झालेलं आहे. आणि मी आयोजकाच्या माध्यमातून संघ मालक आहेत भाई पाटील. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे दादांचं आणि त्याच्या संघावर पूर्णपणे आशीर्वाद असतोय. सातत्याने पाहतोय आपण कुरुंद संघ जेव्हा कुठे जातोय तर निश्चित अजून एक आमचे समालोचक आहेत निश्चित मच्छिंद्र गायकर आणि खूप चांगलं त्यांचं समालोचन सुद्धा आपण ऐकतोय. कधी डोके दापिवली या गावामध्ये टुर्नामेंट असलं की मग कुठं पण. तर सामना एक रंगतदार स्थितीकडे इथं मात्र जाताना पाहतोय आपण. पहिल्याच षटकामध्ये काय अप्रतिम सुरुवात पाहतोय आपण मांडा संघाच्या माध्यमातून. तर सामना एक रंगतदार होईल शंका नाही आहे. पण कशा प्रकारे इथं मात्र रोखला जाईल
हे फलंदाजी पाहायचे. टिट फॉर टॅट, जैसे को तैसा जवाब दिया आहे. जागा बनवली, अतिशय अप्रतिम फटका. पण तेवढं छान क्षेत्ररक्षण पाहतोय. जवळपास असं वाटलं होतं की कव्हर पॉईंटला हा झेल आहे, जीवनदान मिळालंय. इथं मात्र फलंदाजाला पहिल्या षटकीच्या समाप्तीनंतर धावसंख्या ती 18. म्हणजे जो टार्गेट आहे तो टार्गेटचा पाठलाग अतिशय चांगल्या तऱ्हेने करतोय. अजून मात्र सामना जिंकण्यासाठी जर इथून विचार केला आपण 24 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि जवळपास 15ची सरासरी आपल्याला पार करावी लागेल हा सामना जिंकण्यासाठी. म्हणजे 63 धावाचं टार्गेट आहे. जवळपास 16 धावाची सरासरी पूर्ण करावी लागेल. पॅक क्राऊड पाहतोय आपण. आदर्श ट्रॉफी 30वं वर्ष पाहतोय आपण आणि हा 5वा दिवस आणि उद्या या स्पर्धेचा शेवटचा दिवस असेल. व्हीआयपी डायजर आमचे प्रमुख मान्यवर आपण यांना सुद्धा पाहू शकता. आणि खास ज्यांचा आपण आवाज ऐकलं, खूप चांगला आवाज आणि एक लोकप्रिय गायक सिंगर बनत चाललेलं आहे बाळा. त्याचबरोबर पाहतोय की आपण व्यासपीठावर डोंबोली गावाचे उद्योगपती आणि आमचे खास प्रमुख मान्यवर आदरणीय मोहन शेट्टी साहेब हे व्यासपीठावर आहेत. त्यांच्यासोबत इतर मान्यवर. सामना इथं मात्र दापोडे विपक्ष पाहतोय आपण मांडा, म्हणजे टिटवाला विभागातला एक दादा संघ. तर दुसरीकडे पाहतोय आपण भिवंडी इथून आलेला दापोडे गावाचा हा ग्रामीणचा एक बलाढ्य संघ. यानंतर अजून 2 भिवंडीचे संघ आपण पाहणार आहोत. एक जबरदस्त फाईट पाहायला मिळेल काय, कारण की नेवा पाटीलचा संघ म्हटला तर एक दर्जेदार संघ आहे. आणि दुसरीकडे जर पाहिलं आपण चेरोबा कोंडगाव विये हा संघ, म्हणजे या संघामध्ये 11 स्टार आपल्याला पाहायला मिळणार आहे. पण शेवटी मात्र मैदानाच्या आतमध्ये जो चांगला खेळ दाखवेल तोच सामना जिंकेल. या सामन्यात काय होणार यावेळेस पाहता. चांगला चेंडू हुक करण्याचा प्रयत्न होता पाहतोय आपण. डाव्या स्टीच्या बाहेरचा चेंडू वाईटचा इशारा येतोय. हा चेंडू परत टाकावा लागेल. मात्र गोलंदाज प्रितेश, खूप मोठं नाव आहे टेनिस क्रिकेटमध्ये. प्रितेश पाटील जर म्हटलं दापोडे गावाचा, कमी वेळेमध्ये या खेळाडूंनी खूप मोठी टेनिस क्रिकेटमध्ये झेप घेतली. त्याचबरोबर जसे विचार केला आपण कमी वयाचे खेळाडू हिमांशू झाला, त्यानंतर विवेक खिलार झाला, त्यानंतर किरण पाटील, प्रितेश पाटील. याच पाचचा सळण बॅटरी फटका खेळायचा होता, फटका चुकतोय. चेंडू खाली क्षेत्ररक्षक आणि इथं मात्र चांगला जेल टिपल्या गेलं स्वतः प्रितेशच्या माध्यमातून. आणि पहिला विकेट इथं मात्र प्राप्त करतोय प्रितेश. कारण की दोन्ही संघाचे कर्णधार इथं मात्र आपण पाहतोय टॉस बॉक्समध्ये आहेत. तो सामनासुद्धा एक खूप चांगला रंगेल. मितेश 11 कुरुंद म्हणजे भाई पाटीलचा संघ आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण चेरोबा कोण हा संघ जर पाहिला आपण अलोकदादा यांचा संघ या सामन्यामध्ये आपण पुढच्या सामन्यामध्ये त्यांना पाहणार आहोत. तर जाऊया आपण. तिथं मात्र सज्ज आहेत मनोज कारवे सर, टॉस करून घेतील. ओ टू द कारवे सर. Thank you. So, ladies and gentlemen, we are going for the toss for the new match between Choroba Kond and Mitesh 11 Kurund. तर मान्यवरांमधून विनंती करतोय सन्माननीय मोहन शेट्टी साहेब आणि ऑल बनकरी ब्रदर्स, अमर, दिनेश सर अँड योगेश सर. या तिन्ही बनकरी उद्योगपती आणि सोबतीला शेट्टी सर. चौरंगी लढत. तर लढत फार मोठी आहे म्हणून आम्हाला 4 मान्यवरांची आवश्यकता होती टॉससाठी. या शेट्टी सर, आमचे परममित्र योगेशजी बनकरी कांब्याचे, अमर बनकरी अँड दिनेश बनकरी. प्रथमतः आपण दोन्ही कॅप्टन्सला रिस्ट बेल्ट द्या. एक वेगळी संकल्पना आहे. तसे आपण पाहू शकता माझ्या उजव्या बाजूला मितेश 11चे निवा पाटील आहेत कॅप्टन, अँड चिरोबा कोणचे अलक मुकादम 2 कॅप्टन, आणि सोबतीला 4ही आपले मान्यवर पाहुणे शेट्टी साहेब आणि तिन्ही बनकरी उद्योगपती. चांगलं व्यक्तिमत्व या चौघांचं. आपण त्यांना बेल्ट दिलं जे तुम्हाला परिधान करायचं लगेच इथेच. सन्मानचिन्ह दोन्ही पण संघांना मान्यवरांच्या शुभ असते. एक वेगळी संकल्पना. बिग बॅटल, क्लॅश ऑफ टायटन कमिंग सून विद इन सम सेकंड्स. बाळा सिंगर, खूप छान आवाज आहे बाळा, आणि भविष्य नक्कीच छान असेल. शुभेच्छा सर्वांना आपल्या पुढच्या कार्यामध्ये, कारकिर्दीमध्ये. तर टॉस उडला जातो योगेशजी बनकरीच्या शुभ असते. सोबतीला शेट्टी सर, अमर बनकरी आणि दिनेश बनकरी. कॉल दिला मुकादमने, काटा पण तो टेल आलेला आहे, म्हणजे मितेश 11 करून संकट आणि फेक जिंकतोय. धन्यवाद. 4ही पाहुण्यांना विनंती असेल आपण पुन्हा एकदा आसनस्थ व्हायचं आहे आपल्या व्यासपीठावर. आणि सामना सुरू होत आहे. फक्त निर्णय घेऊ आपण. पण तू छानपैकी निवा बोलतायत पवार सर,
निवाजी खूप छान स्पीकर आहेत, छान स्पीच देत आहेत, मला माहिती आहेत, आमचे मित्र आहेत. निवाजी, टॉस जिंकलाय, काय निर्णय? फलंदाजी. हरकत नाही, बाकीचे प्रश्न मी वेगळेच विचारतोय. आपल्या भिवंडी परिसरापेक्षा मुरबाड परिसरातलं हे आयोजन नियोजन कशा प्रकारचं वाटतं तुम्हाला, एक थोडंसं मनोगत? प्रथमतः मी दानिवलीचं ऐकून होतो की पवारने 1 महिन्यापूर्वीच एंट्री घेतली, की मी पवारला बोललो की 1.5 महिन्यापूर्वी एंट्री आपण कधी करत नाही. पण पवार बोलला की तू ये इथे बघ आयोजन कसं आहे. आणि खरंच मला मुरबाडमध्ये मी आंबेळेला पण खेळलो आता मागच्या आठवड्यात, की एवढं चांगलं आयोजन मुरबाडमध्ये असेल हे मला माहिती नव्हतं. आणि मी यावर्षी इकडे खेळायला लागलो की खरंच म्हणजे भिवंडीमध्ये पैसा आहे, भरपूर पैसे खर्च करतात नेते मंडळी, पण इथले लोक हे ग्रामस्थ स्वतः आवर्जून एवढी मेहनत घेतात आणि एवढं सुंदर आयोजन आहे ना की की प्रत्येक ठिकाणी आपण काय बोलतो लाखाची टुर्नामेंट, 5 लाखाची टुर्नामेंट, त्याला मजा नाही. तुम्ही इथे मेहनत किती करता आणि एखाद्या समोरचा संघ आता आम्ही आलोय, आम्हाला तुम्ही एवढे म्हणजे एका पाहुण्यासारखं तुम्ही हे केलं की हे सन्मान चिन्ह वगैरे बेल्ट आणि हे अतिशय म्हणजे एकदम वेगळं वाटलं की असं कोणी करत नाही. फार छान संकल्पना. थँक्यू. तर बॅटिंग स्वीकारले निवाने मितेश कुरून संघाने टॉस जिंकून. एक काही सेकंदचा प्रश्न मुकादम तुला, जर निर्णय तुझ्या बाजून गेला असता तर काय घेतला असता? क्षेत्ररक्षण. मनासारखं झालंय तर निवाला तुम्ही किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न कराल? 50+ पर्यंत रोखण्याचा प्रयत्न करू. अपेक्षा करूया बिग फाईट होईल, बिग बॅटल असेल. नक्कीच. तर थँक्यू सो मच. ओव्हर टू कमेंट्री बॉक्स. मितेश कुरून संघ गेले टू बॅट फर्स्ट आफ्टर विनिंग द टॉस. अनेक अनेक धन्यवाद मनोज कारवे सर. तर सॉरी थोडीशी आम्ही आमचे प्रमुख मान्यवर होते आणि त्यामध्ये तर टॉस झाला, पण कारण की वेळ भरपूर झाली होती त्यामुळे थोडीसा गडबड झाली आणि रनिंग कॉमेंट्री आम्ही थोडीशी बंद केली होती. आणि परत मी सज्ज, सुनील पवार सज्ज आहे. हा सामना मात्र निश्चित एक चांगल्या स्थितीमध्ये जाऊन पोहोचलेला आहे, कारण की धावपलकर धावा पाहतोय आपण 28. इथून मात्र सामना जिंकण्यासाठी अजून थोडासा संघर्ष करावा लागेल मांडा संघाला, कारण की प्रति षटकामागे तुम्हाला 17 धावाची सरासरी पार करावी लागेल. आणि आता मात्र त्यांचा वाढदिवस आहे, तो म्हणजे राजन पाटील. काय धमाल आणि कमाल फलंदाजी पाहिली आपण, उंच उंच असे षटकार ठोकले आणि आता मात्र गोलंदाजी कशा प्रकारे करतोय पाहायचं आहे. आदरणीय व्यासपीठावर नरेश मदन भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत आहे. चला आपण वेळ कमी घ्यायचा. दापोडे संघाचा कर्णधार, कारण की आजच्या गटातून एक संघ निघणार आहे, त्यापूर्वी खास मनोगत व्यक्त केले निवा पाटील यांनी की ज्या प्रकारे भिवंडीमध्ये सातत्याने पाहते खूप पैसा खर्च केला जातोय, पण या परिसरामध्ये संपूर्ण गावकऱ्यांनी आणि आदर्श लोन दानिवली संघाच्या माध्यमातून अफाट परिश्रम केली आणि मुरबाड तालुक्यातली ही सर्वात चांगली टुर्नामेंट आपण पाहतोय. आदर्श ट्रॉफी 2021-22 आणि जे मेन गेट आहे तिथून आपण बाहेर जायचं आहे, रस्ता साफ करायचा आहे. आमचे जे क्रिकेट रसिक आहेत तर सामना आता मात्र अंतिम क्षणाकडे वाटचाल करताना 18 चेंडू आणि 53 अशी स्थिती आहे. इथं मात्र मांडा संघाच्या माध्यमातून हा सामना जिंकण्यासाठी आतापर्यंत अतिशय चांगली फलंदाजी पाहिली आपण. खास फलंदाज जर विचार केला केतन आणि रवी ही जोडी खेळपट्टीवर आहे. आता मात्र राजन पाटील यांनी ज्यांचा वाढदिवस आहे आणि वाढदिवसाच्या दिवशी मात्र अर्धशतक ठोकता आला नाही. चांगला चेंडू, याला म्हणतात ब्लॅक डायमंड ऑफ भिवंडी. काय कमाल केली होती फलंदाजीने. पहिल्या चेंडूवर मात्र सिग्नल देतोय की मी खूप महान गोलंदाज आहे. परफेक्ट यॉर्कर होता. परत एक चांगला चेंडू, पण इथे मात्र स्वीप केलंय. मिडविकेट क्षेत्राकडे क्षेत्ररक्षक सज्ज आहे. चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळालं. संगणक सचिन होता तिथं, सुरेख रिटर्न करतोय आणि तोपर्यंत इथं मात्र फक्त आणि फक्त एकच सिंगल. बनवायच्या प्रति षटकामागे तुम्हाला 17 आणि इथं मात्र पहिल्या 2 चेंडू होते फक्त 1, म्हणजे या येणाऱ्या 2 चेंडूवर मोठे फटकेबाजी तुम्हाला करावी लागेल तर तुम्ही सामन्याकडे वळणार आहेत. यानंतर अजून एक सुपर सामना पाहायला मिळेल. चेरोबा कोण ये विपक्ष मितेश 11 कुरुंद. नाणेफेकीचा कॉल नेहो पाटीलच्या बाजूने गेलाय आणि त्यांनी सांगितलंय की मी प्रथम फलंदाजी करणार. चेरोबा कोण ये संघाच्या माध्यमातून. यास पाता फ्लिकचा फटका, चांगला चेंडू होता. मनगटी फटका पाहिला, पण मनगटामध्ये ताकद ज्या फलंदाजी असते ना ते लिहिलंय. हे फटके वारंवार आपण पाहतोय खेळताना. इथं मात्र फक्त आणि फक्त एक परत सिंगल धाव फलकामध्ये ॲड होताना धावसंख्येत भर पडते. धावसंख्या पुढे सरकताना आता मात्र पाहतोय आपण ती 30. 15 चेंडू आणि इथून अजून 51 धावा, म्हणजे आक्रमण करावं लागेल. ज्या प्रकारे हर्षद राजेने यांनी फलंदाजी केली होती त्या प्रकारे तुम्हाला इथं मात्र फलंदाजी करावी लागेल. हवाई फायर करावी लागेल इथं मात्र.
या स्वतः चांगला चेंडू होता, अतिशय प्रतिम. काय घडले पाहिजे, अगदी चेंडू कुठं ब्रश झाला हेच पाहावं लागेल. धावा मिळेल अजून इथं मात्र अतिरिक्त एक. तर निश्चित जे खेळाडू कक्ष जे स्टँड आहेत क्रिकेट शिकायसाठी तिथं आपण कोणी बाईक उभी करायची नाही. आयोजक कमिटीचे मेंबर येतात, बाईकची हवा काढण्यात येईल, मग जबाबदारी तुमची असेल. आणि जे काही संघाचे खेळाडू आपण पडद्याच्या आतमध्ये बसले ना, विनंती आहे की आपण पडद्याच्या बाहेर जायचं आहे. मला वाटतं की कुरुण संघाचे खेळाडू आहेत तिथं, सॉरी कुठले खेळ संघ असो तुम्ही आपण पडद्याच्या पाठीमागे द्या. चला यावेळेस पता पाहतो की हाच चांगला फटका होता. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही, चेंडू मात्र फरार होईल. सीमा पार हा चौकार. मोठं व्यक्तिमत्वाचं मी नाव घेण्यापासून विसरलोय, आम्हाला माहिती नव्हतं. या चेंडूनंतर सांगेल. यावेळेस मात्र आडोबॅटने फटका पाहतोय आपण. खेळले क्षेत्राकडे चेंडू डीपमध्ये ट्रॅव्हल होतोय, दुरून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत मात्र फक्त आणि फक्त एक धाव. चेरुबा कोण ये धावसंख्या जर पहिले आपण आता मात्र 37, 12 चेंडू आणि 44, खूप मोठे लक्ष आहे इथं मात्र मांडा संघासाठी. तर चेरुबा स्पोर्ट कोणगाव ये संघाचे सर्व आदरणीय सन्माननीय दीपक मोकादम दादांचं आगमन झालेलं आहे. आणि मी दीपक भाऊ तुम्हाला विनंती करेन आयोजकाच्या माध्यमातून की आपण व्यासपीठावर यायचं आहे. खूप मोठे क्रिकेटर आहेत आणि सातत्याने चेरोबा कोण म्हटलं तर दीपक दादाचं खूप मोठा वाटा असतोय. मी परत दीपक भाऊ मोकादम यांना विनंती करेन की दादा आपण या. माझं लक्ष नव्हतं आणि मला माहीत पण नाही की तुम्ही टीमसोबत आलेले आहेत. विनंती आहे तुम्हाला की आपण व्यासपीठावर यायचे. वेलकम, सुस्वागतम. आणि सर्वात महत्त्वाचं मित्रांनो की चेरोबा ये संघाचा संघ आलोक आणि विराज ते त्यांचे पिताश्री आहेत दीपक भाऊ मोकादम आणि त्यांचंच आगमन होताना आपण पाहतोय. तर सामना अतिशय रंगतदार स्थितीकडे जाईल असं वाटलं होतं पहिल्या 2 षटकामध्ये, पण परत एकदा ब्लॅक डायमंड भिवंडी संघाच्या मधीला धावून आलाय आणि एक अतिशय क्लास षटक हाताळले. फक्त 9 धावाचं षटक हाताळले, म्हणजे जी सरासरी जास्त होती आता त्यापेक्षा जास्त पाहिजेत. पाहतोय तब्बल प्रतिषटकामागे 22 आणि एवढी सरासरी सोपं करणं क्वचित एखाद्या सामन्यामध्ये पाहायला मिळते. पण दर वेळेस दिवाळी किंवा होळी नसते, त्या प्रकारे आपण साजरी करतोय. इथं मात्र मेहनत करावी लागेल जर सामना जिंकायचा असेल. मांडा संघाच्या फलंदाजाला रिंग टॉली मैदानावर आणि पाहू शकता आपण व्यासपीठावर आगमन होताना चेरोबा ये संघाचे सर्वेसर्वा आणि कोणगावचे उद्योगपती आदरणीय दीपक भाऊ मोकादम साहेबांचं व्यासपीठावर आगमन येतो हे पाहू शकता आपण. खूप मोठे क्रिकेटर आहेत आणि क्रिकेट त्यांच्या रक्तामध्ये भिनलेलं आहे. असे आमचे दीपक भाऊ यांचं आगमन होते हे पाहू शकता आपण. तसेच गौरव मोकादम यांचं सुद्धा आगमन झालेलं आहे. दादांना सुद्धा विनंती असेल की आपण व्यासपीठावर यायचे. तर लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. कॉमेंट्री बॉक्समध्ये एकदा परत जॉईन होताना पाहतोय आपण मनोज कारवे सर. खूप मोठं व्यक्तिमत्व आहे आणि समालोचनासाठी काय होय तुम्हाला मैदानामध्ये फटके कुठं जातात, कुठला फटका कसा खेळलाय. तर निश्चित अजून मात्र सामना 12 चेंडूचा खेळ बाकी आणि 44. पहिल्या चेंडूपासून आक्रमण पाहायला मिळेल काय पाहायचं आहे. आपण वेळ कमी घ्या, सातत्याने आम्ही विनंती करतोय. निश्चित एक खूप महत्त्वाची सूचना आहे. युवराज सिंग स्टँडमध्ये जे कोणी बाईक लावले आहेत त्यांना विनंती असेल की बाईकसाठी ते मंडप टाकण्यात आलं नाही, ते स्टँड बनवलं नाही. क्रिकेट रसिकासाठी आहे. तुम्हाला विनंती आहे की आपण बाईक काढायची आहे. तुमचं खूप मनापासून आम्ही आभार व्यक्त करतोय. अन्यथा आपण 5 मिनिटाच्या मध्ये जर गाड्या काढल्या नाही तर आमचे आयोजक येतील आणि मग पुढचं जो काही घडेल ते तुम्हाला स्वतःला बघावं लागेल. पण दरम्यान पाहतोय की सामना आता जवळपास पहिले चेंडूवर एक धाव खर्च करतोय आणि पूर्णपणे मी तर म्हणेन की वीर आणि दापोड संघ जपार नाव मोठं आहे. नावाप्रमाणे आज त्यांचा खेळ पाहिला आपण. उंच आणि लांब गुबारे पाहिले आपण. राजेन पाटीलच्या बॅटमधून षटकार ठोकले त्यांनी खूप आणि त्याच बळावर मोठं टार्गेट उभं केलं होतं. यावेळेस पाहता अजून एक चांगला चेंडू आहे, शॉर्ट पिच चेंडू.
पाहतोय आपण हुक करण्याचा प्रयत्न, चेंडू बॅटचा संपर्क होत नाहीये. परत एक चांगला मारा करतोय हर्षद, एक मोठं नाव आहे. जेव्हा फलंदाजी करतोय ना तो हिटमॅन, आणि गोलंदाजी करताना मात्र घातक गोलंदाज म्हणून आपण त्यांना समजलं जातोय. म्हणजे खेळपट्टीमध्ये आग ओकणारा हा गोलंदाज आहे. सज्ज होताना गोलंदाज दुरांच्या टोकाकडनं. आज भिवंडीची स्टार पाहतोय आपण मुरबाडमध्ये. सफल झाला, युगचा फटका चांगला आहे. मेहनत करावी लागेल, क्षेत्ररक्षकाला दुरून येतोय, चेंडू उचलतोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि असं वाटते की ते मात्र सुदर्शन आगे की सामना जवळपास मांडा संघाने सोडलेला आहे. ज्या प्रकारे फलंदाजी पाहतोय आपण. धावसंख्येत बदल, धावसंख्या पुढे सरकते ती आता मात्र 39. आज जाणता राजा खारबाव संघाचं सुद्धा परफॉर्मन्स खूप चांगलं राहिलंय. याच पात्र ड्राईव्ह हवेत आहे, मिड ऑफला क्लिअर करेल हा चेंडू आणि लॉंग ऑफ बाउंड्रीच्या बाहेर जाईल. हा चौकार वसूल करतोय फलंदाज. तर या चौकारांनी थोडंसं संघर्ष करण्यासाठी मजबूर केले. आता मात्र 8 चेंडू आणि 38, म्हणजे बघा किती मोठं आव्हान आहे अजून. पण सामना संपला नाही आहे, काही पण होऊ शकते, क्रिकेट आहे शेवटी. आणि यानंतर जो सामना होईल त्या संघाचा उल्लेख मी सातत्याने करतोय की मितेश इलेवन कुरुंद संघसुद्धा एक खूप मजबूत आहे. पडगा परिसर असो की भिवंडी ग्रामीण, त्यानंतर चिरोबा या संघाचा जो विजय केला आपण, नो डाऊट खूप मोठा संघ आहे आणि खूप मोठे खेळाडू संघाकडे आहे. गती परिवर्तन ओळखले, कट केले, पॉईंटच्या डोक्यावरतून चेंडू मात्र अतिशय वेगात सरकतोय, बाउंड्री लाईनच्या बाहेर जाईल. हा अजून एक चौकार. पहिल्या दिवसापासून ही स्पर्धा कव्हरेज करतोय. खेळपट्टीचा अभ्यास मला पण पुरेपूर झालेला आहे. फक्त एकच त्याचा संघ आहे, तो म्हणजे 40 धावावर रोखल्यानंतर तो संघ पराभूत होणार, तो म्हणजे करेश मात्रे अँड कंपनी. भादोडचा संघ होता 41. काकडवाड संघाला असं वाटलं की क्षणी बाहेर होईल एक बलाढ्य संघ, पण त्या 40 धावा थांबवल्या. काय सुरेख गोलंदाजी कालच्या दिवसामध्ये पाहायला मिळाली होती. यावेळेस पात्र हा चेंडू नो बॉल आहे आणि याला भेरकावलंय स्कोरलेगकडे. बीमर चेंडू होता, शरीराचा वेध घेणारा हा चेंडू म्हटला जातोय. नो बॉल आणि फ्री हिट. आता मात्र सामना जवळपास 50 धावा कंप्लीट पाहतोय आपण इथं मात्र मांडा संघाचे. धावसंख्या धावफलकावर 50 आहे आणि अजून इथून मात्र सामना जिंकण्यासाठी तब्बल 32. म्हणजे चेंडूवर एखादा जर मोठा फटका आलाय तर माझा निश्चित अंतिम षटकामध्ये 5 षटकार किंवा 4 मारण्यासाठी प्रयत्न निश्चित करणार आहे. सामना संपला नाही असं मी तर सध्याच्या स्थितीमध्ये सांगेल. 31 धावाची आवश्यकता आहे. फ्री हिटचा चेंडू असेल. गती परिवर्तन चांगला, हा चेंडू हाताळला गेलं, लाईन चांगली होती. ऑफ ड्राईव्हच्या स्वरूपात फटका पाहिला आपण लॉंग ऑफ क्षेत्राकडे आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एक सिंगल. आणि आता मात्र 6 चेंडूने सामना जिंकण्यासाठी 5 षटकार, 5 मारावे लागेल इथं मात्र षटकार. आणि तो संधी होती पहिल्या इनिंगमध्ये, अप्रतिम फलंदाजी पाहिली होती पण काय उंच उंच षटकार मारले होते आणि नीचे ठोकले होते षटकार. तमाम संघाचं मनपूर्वक स्वागत आहे. पाहतोय आपण यानंतर मी जर दोन्ही संघावर नजर टाकली तर मला तर वाटते की चोरबा संघाकडे 11 स्टार आहेत. विराज नावाचा हा एक महान ऑलराऊंडर आहे. हेमंत याला विसरून चालता येणार आहे. रवी देशले एक क्लास सलामीचा फलंदाज आणि वीरेंद्र सहवागची सातत्याने मी उपमा देतोय. कोंडगावमध्ये आलो या संघाला रोखायचं जर झालं तर मात्र मोठी फलंदाजी करावी लागेल कुरुंद संघाला. किमान 5 षटकामध्ये तुम्हाला 70 किंवा 75 धावाचा पल्ला पार करावा लागेल. या गोष्टीवर विचार करावा लागेल कुरुंद संघाला की मी सातत्याने नाव घेतोय. आणि सर्वात महत्त्वाचा अजून एक उल्लेख करतोय की कोंडगाव बिग बॅश लीगमध्ये मालिकेवर ठरलेला संतोष दराडे याला विसरून चालता येणार नाही. 100पेक्षा धावा ठोकल्या त्यांनी, 2 विकेट प्राप्त केले आणि खूप एक मजबूत संघ आहे. तर दुसरीकडे जर पाहिलं आपण निवा पाटील अँड कंपनी, निवा पाटील व्यतिरिक्त त्याचे युवा खेळाडू अतिशय चांगले आहेत, म्हणजे उत्तम दर्जाची गोलंदाजी आहे. म्हणून त्यांनी हा विचार केला की आपण प्रथम फलंदाजी करून मोठं टार्गेट ठेवायचं आहे. यावेळेस पात्रा उडवलंय, चाललंय चेंडू मिड विकेटच्या वरतून ठोकलाय पहिल्या चेंडूवर, घणाघाती षटकार.
की तुम्हाला टोकाटाकी करावी लागेल, षटकार मारावे लागेल जर सामना जिंकायचा असेल. पण पहिल्या चेंडूवर जेव्हा तुम्ही षटकार मारताय ना, तर गोलंदाजाचा आत्मविश्वास थोडासा कमी होतोय, फलंदाजाचा आत्मविश्वास खूप वाढतोय. पण एक कौतुक करेल इथं मात्र मी. 82 धावचं टार्गेट होतं मांडा संघाकडे, पण त्या दबावाला झोकले नाही आणि फाईट करताना पाहतोय आपण. शेवटच्या षटकापर्यंत सामना आणलाय आणि अजून मात्र 5 चेंडूचा खेळ बाकीने 24 म्हणजे 4 मारावे लागतील. एक चेंडू इथं मात्र चांगला काढावा लागेल. गोलंदाज पाहतोय आपण प्रितेश पाटील. खूप मोठं नाव सातत्याने उल्लेख केला आपण सर, तुम्ही पण उल्लेख केला की हा एक कमी कालावधीमध्ये टेनिस क्रिकेटमध्ये खूप मोठी छाप सोडणारा खेळाडू आहे. यास पात्र उडवलंय, पण यास पात्र परफेक्ट मिडल करता आला नाही. विकेटची प्रतीक्षा इथं मात्र पूर्ण करतोय. आणि अजून सामना जिंकण्यासाठी 24 म्हणजे इथून प्रत्येक चेंडूवर तुम्हाला षटकार मारावे लागेल. यास पात्र उडवलंय, अजून टायमिंग अजून करता आल्याने उंच आहे, पण झेल होण्यासारखी कुठलीच संभावना नाही आहे. खाली क्षेत्रामध्ये चेंडू जातोय आणि असं वाटतं की फक्त आणि फक्त एक सिंगल. आता मात्र धावसंख्या 58, 3 चेंडू आणि सामना जिंकण्यासाठी 23. असा कुठलाही फटका नाही आहे की या धावा पूर्ण होतील. सज्ज होताना गोलंदाज प्रितेश पाटील. ओ हो, चाललंय चाललंय चाललंय. दानिवली गावामध्ये अजून एक ठोकलाय षटकार. पंढरी, क्रिकेटची पंढरी कालपासून उल्लेख करतोय आम्ही. धानवली गाव एक प्रति पंढरपूर आहे, पण टेनिस क्रिकेटची सुद्धा पंढरी बनत चाललं आहे. यावेळेस म्हणता चांगला चेंडू टप्पा पडल्यानंतर अनिश्चित चेंडूला बाउन्स मिळतोय आणि बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न होता. अतिशय चांगला चेंडू हाताळतोय प्रितेश पाटील. आता मात्र सामना जिंकण्यासाठी तर प्रयत्न करणार नाही, पण जो अंतर आहे पराभवाचा तो कमी करण्याचा प्रयत्न करेल, कारण की एक चेंडू आहे. एक चेंडू 11 धावा बनलेले आहेत भिवंडी क्रिकेटमध्ये. यावेळेस पाहता सफल झालाय, उडवलाय चेंडूला, बॅकवर्ड स्कोर लेगच्या वरतून चेंडूला फेकून देतोय. अंतिम चेंडूवर येतोय षटकार. या ठिकाणी मान सन्मान करूया. मॅच डिक्लेअर झालेली आहे. राजन नो डाऊट 49 धावा ज्याने कुठल्या आणि पूर्णपणे पहिल्याच इनिंगमध्ये फ्रंट फुटला आपल्या संघाला आणलं होतं, परंतु जबरदस्त सॉलिड झुंज दिली मांडा संघाने. तर राजन आपण यायचं आहे. तसेच मच्छिंद्र गायकर आपण सुद्धा कमेंट्री बॉक्समध्ये या. एक बदलापूरचे समालोचक समितीचे सदस्य, चांगले समालोचक, आपण त्यांना या ठिकाणी पहिल्या इनिंगसाठी त्यांचा आवाज ऐकणार आहोत. निश्चित इथं मात्र चिरोबा स्पोर्ट कोंडगाव या संघाचा आपण जे सर्व आहेत तर सामनावीर राजन यायचं आहे आणि त्यापूर्वी मात्र आपण स्वागत आणि सन्मान करणार आहोत. क्रिकेट जर म्हटलं कोंडगावमध्ये दीपक भाऊ मोकादम यांचं खूप योगदान असतं. त्यांचं आपण पाहतोय VIP डॅजवर स्वागत आणि सत्कार होताना आदरणीय सन्माननीय हे पाहू शकता आपण. चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघाचे सर्व आणि क्रिकेटवर ज्यांचं खूप मोठं प्रेम आहे असे दीपक भाऊ यांचं स्वागत पुष्पगुच्छ या स्पर्धेची एक भेट आठवण म्हणून पाहतो आपण. सन्मान चिन्ह च्या स्वरूपात त्यांचा आपण सन्मान करतोय. आणि इथं मात्र मी थांबतोय, पण तुम्ही थांबू नका, कारण की समोरचा सामना खूप मोठा आहे. आणि अशा स्थितीमध्ये अजून एक आमचे कॉमेंटेटर मित्र पाहतोय आपण मच्छिंद्र गायकर यांचा आपण आवाज ऐकणार. त्यापूर्वी मात्र एक शुभेच्छा आलेले आहेत चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघासाठी. परेश महाजन आणि कल्पेश कराळे
हे टेलिव्हिजनच्या माध्यमातून सामन्याचा आनंद घेत आहेत, त्यांनी ऑल दी बेस्ट केलेलं आहे चिरोबा स्पोर्ट कोंडगाव संघाला. तर मी थांबतोय, आपण ऐकूया मच्छिंद्र गायकर यांना. तत्पूर्वी जरा आपण आज ह्या सामन्याचा झालेला सामना कसा वाटला, छान वाटला ना रसिको? अजून सामने पाहण्यास विसरू नका. त्या सामन्याचा हिरो राजन आलेला आहे. राजन यायचं आपण, टाळ्यांचा कडकडाट होऊ द्या राजनसाठी. जबरदस्त तुफान खेळी ज्याने साकार केली, मैदान गाजवलं, हे परिसर पूर्ण दुमदुमलं ज्याच्या फटकेबाजीमध्ये. त्याला आपण या ठिकाणी 10 बक्षीस देणार आहोत. 10 प्राइजेस फॉर यू. सन्माननीय आपले डोंबिवलीचे उद्योगपती मोहनजी शेट्टी साहेबांना विनंती आहे, साहेब या आपण आपल्या शुभ हस्ते ह्या लाडक्या खेळाडूला गौरवांकित